खरं सांगा, अशी शेव कधी तुम्ही बनवले का? ही बघा कशी एकदम कुरकुरीत आणि तोंडात टाकतात विरघळेल अशी शेव आहे. तर तुम्ही या पद्धतीने शेव बनवून बघा, किती मस्त होते आणि कुरकुरीत. खाल्लं तरी किती खाल्ली शेव तरी मन भरणार नाही. तर आपण आता रेसिपीला चालू करूया. तरी ते मी 1.5 वाटी बेसन घेणार आहे. हे बेसन विकत्री आहे. आपण चण्याची डाळ वगैरे घेऊन असं काय दळलं नाही आहे. हे विकत आणलेलं पीठ आहे बेसन. तरी ते मी 1.5 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे. आता पुढे व्हिडिओ बघा. आणि आता ह्याच्यात एक स्पेशल वस्तू टाकणार आहे, ते तांदळाचं पीठ. आपल्या घरात कोणतंही अवेलेबल असलेलं पीठ टाकायचं तांदळाचं. फक्त बारीक नसावं, ते थोडंसं जाडसर पीठ असावं. तर आता इथे मी तांदळाचं पीठ टाकलंय. 1/2 चमचा हळद टाकले. हा मसाला आहे कोल्हापुरी मसाला, तो टाकलेला आहे. खूप त्याला मस्त चव आणि थोडासा तिखटपणा. आणि ही काश्मीरी मिरची पावडर आहे. आता आपण थोडासा हातावर मळून ओवा टाकूया, जेणेकरून आपल्याला डायजेशनसाठी चांगला आहे. मग आता इथे आपण मिक्स करून घेऊया हे सर्व मिश्रण आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तळण्याच्या पदार्थामध्ये शेव असो किंवा दुसरं काही तळलेला पदार्थ, त्याच्यात मीठ थोडं कमी असलं तर खूप छान लागते पदार्थ. म्हणून मीठ थोडं कमीत टाकावं. तर हे मिक्स करून घेतलेलं आहे मंडळी. तर आता इथे आपण 3 ते 4 चमचे तेलाने इथे तडका देऊ आपण. म्हणजे त्याला आपण मोहन लावू. मग त्याच्यामुळे मोहनामुळे आपल्याला खमंगपणा आणि मस्त मसाल्यांचा स्वाद येईल. तर इथे गरम तेल गरम करून तडका दिलेला आहे. तर मंडळी आता हे आपण गरमच मिक्स करून घेऊया. सर्व असं एकजीव करून घ्यायचं. इथे तुम्ही लसूण पण टाकू शकतात. आलं, लसूण, जिरं असं बारीक करून पण टाकू शकता तुम्ही. पण बारीक करून म्हणजे आपण पेस्ट करायची आणि ती गाळून घ्यायची गाळणीमध्ये. म्हणजे त्याच्यातले कण राहणार नाही. एक तर ओवा चालेल आपल्याला, जिरं चालणार नाही. कारण साचा जो असतो ना बारीक असतो, त्याच्यामुळे आपल्याला ते शेव गाळायला खूप हे होईल. तर आता इथे थोडं पाणी घेऊन आपण मळून घेऊया. ह्याच्यामध्ये म्हणजे मी हिंग टाकायला विसरलेली. तर आता मी इथे हिंग घेणार आहे. तर असं थोडं पाणी घ्या आणि मळून घ्या. तर आपण आता हिंग घेऊया. थोडासा 1/2 चमचा एवढा हिंग घेतलेला आहे मी. पचनासाठी चांगला असतो. तरी ते हे सर्व मी मळून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे. खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही. त्याच्यामुळे आपली शेव पातळ खूप केलं तर थोड्या वेळाने लगेचच नरम पडू शकते शेव आपली. त्याच्यासाठी असा डो लावायचा आपण. पाहू शकता तुम्ही. तरी ते हे मळून आपण खूप वेळ ठेवायची पण गरज नाही आहे आपल्याला. हे लगेचच करायचं आहे. शेव काय जास्त वेळ ठेवायची किंवा फुगवायचं असं काहीच नाही आहे. तर लगेचच आपण शेव बनवायला घेऊया. तर मस्त कलर आलेला आहे. ते शेवीला पण कलर तसा मस्त येईल. तर आता आपण चकलीच्या भांड्यामध्ये साचा असतो शेवीचा, तो घेऊया. तर या साच्याने मी शेव पाडून घेणार आहे. तर आधी मी तेल लावून घेतलंय. थोडंसं हाताला पण तेल लावलंय आणि त्या भांड्याला पण तेल लावलंय. असे छोटे गोळे करून त्याच्यामध्ये भरून घेऊ आपण सर्व. एकदमच मोठा हे करून भरायची काहीच गरज नाही. थोडं भरलं तरी ते बरोबर होईल. शेव चकलीसारखं नाही आहे हे. चकली कशी एकच उंडा मोठा करायला लागतो आणि ते भरायला लागते, नाहीतर जेणेकरून तुटली नाही पाहिजे त्याच्यासाठी. तर आता आपण हे
झाकण लावून घेऊ। अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्याला। तर तेल पण मी तापत ठेवलेलं आहे। तेल मीडियम आचेवरच तापवायचं आहे, खूप उकळवायचं नाही आहे आपल्याला। तर आता आपण शेव गाळून घेऊया। तर इथे मी तेल ठेवलेलं आहे, खूप कडकडीत असं तापलेलं नाही आहे। शेव करपेल ह्याच्यासाठी मी कडकडीत तेल तापलेलं नाही आणि तेल कडकडीत तापवायचंच नाही आहे। हा मी मोठा साचा घेतलेला, तर खूपच मोठी पडायला लागली, त्याच्यासाठी मी साचा बदलला आणि हा बारीक साचा घेतलेला आहे। बारीक साच्याने शेव एकदम बारीक आणि मस्त फ्राय होते, त्याच्यासाठी बारीक साचा घेतला। हा मंद आचेवर थोडी 3 ते 4 सेकंद अशी तळून घेऊ आपण आणि पलटी मारू। पलटी मारून लगेचच काढायची, जास्त वेळ ठेवायची काहीच गरज नाही आहे, ती लगेचच फ्राय होते। तर बघा मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेव आपली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।